नमस्कार. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी समकालीन बाबासाहेब ज्या वेळेला महाराष्ट्रात आणि देशाच्या अन्य भागात अस्पृश्यतेविरुद्ध लढा देत होते, त्याच काळात बंगालमध्ये जोगेंद्रनाथ मंडल नावाचे त्यांचे सहकारी हेच काम करत होते. इथे जसं बाबासाहेबांना अस्पृश्यतेचे चटके बसत होते, जोगेंद्रनाथ मंडल यांना देखील तसेच चटके बसत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन स्थापन केलं. जोगेंद्रनाथ मंडल यांनी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचं काम बंगालमध्ये केलं. काही फरक होते. त्यावेळेला बंगालची जी लोकसंख्या होती त्याच्यामध्ये पूर्व बंगाल पश्चिम बंगाल मिळून मुसलमानांची संख्या ही जवळजवळ 54% होती. आणि त्यामुळे जोगेंद्रनाथ मंडल यांना असं वाटत असे की अस्पृश्यता आणि होणारे अन्याय याच्या विरुद्ध जर लढायचं असेल तर दलित आणि मुस्लिमांसोबत राहून अस्पृश्यतेविरुद्ध लढा दिला पाहिजे. 29 जानेवारी 1904 या दिवशी बंगालमध्ये जोगेंद्रनाथ मंडल यांचा जन्म झाला. बाबासाहेबांना ते पूर्ण सहकार्य करत असत. जे कार्य बाबासाहेब इकडे करत होते तेच कार्य ते बंगालमध्ये करत होते. अस्पृश्यतेचे चटके बाबासाहेबांप्रमाणे त्यांनाही लागले होते. जेव्हा घटना समितीची स्थापना झाली तेव्हा बाबासाहेबांना महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये घटना समितीवर जाण्यासाठी मतदार क्षेत्र मिळत नव्हतं, मतदारसंघ मिळत नव्हता. तेव्हा जोगेंद्रनाथ मंडल यांनी त्यांचा प्रभाव असलेला खुलना, जे आता बांगलादेशमध्ये आहे, हा खुलना मतदारसंघातून घटना समितीवर निवडून येण्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांना सहाय्य केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खुलन्यामधून घटना समितीवर निवडून आले. पुढे देशाचं विभाजन झालं आणि मग बाबासाहेबांची सीट ही पाकिस्तानात गेल्यामुळे त्यांचं सदस्यत्व संपलं. मग डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या आग्रहावरून मुंबईमध्ये त्यांच्यासाठी एक सीट रिकामी करण्यात आली आणि मग बाबासाहेब हे मुंबईहून पुन्हा घटना समितीवर निवडून गेले. वेगळा मुद्दा आहे हा. पण जोगेंद्रनाथ मंडल हे बंगालचं विभाजन व्हावं असं त्यांना वाटत नव्हतं. कारण त्यांना असं वाटत होतं की पूर्व बंगालमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या जास्त आहे, पश्चिम बंगालमध्ये हिंदूंची संख्या जास्त आहे, आणि जर मुसलमान वेगळे झाले तर पश्चिम बंगालमधल्या हिंदूंना दलितांवर हे अत्याचार करतील आणि मग दलितांना वाचवण्यासाठी हे मुसलमान आपल्याला पाहिजे अशी त्यांची धारणा होती. पण पुढे झालंच, देशाचं विभाजन झालं. पूर्व बंगाल हा पूर्व पाकिस्तान म्हणून पाकिस्तानाबरोबर गेला. पश्चिम पाकिस्तान हा इकडे पंजाब, सिंध, बलुचिस्तान वगैरे म्हणून पश्चिम पाकिस्तान झालं. आणि मग जोगेंद्रनाथ मंडल यांची एक भोळी समजूत होती की अल्पसंख्याक असल्याचे चटके मुसलमानांना भारतात बसले. अल्पसंख्याक असल्यामुळे भारतात त्यांच्यावर अत्याचार झाला. अल्पसंख्याकांवरचा अत्याचार म्हणजे काय हे मुसलमानांना माहिती आहे. त्यामुळे आता पाकिस्तानात अल्पसंख्या असलेल्या हिंदूंवर मुसलमान अत्याचार करणार नाही अशी त्यांची एक भाबडी समजूत होती. हळूहळू त्यांच्या असं लक्षात आलं की आपली ही समजूत ही चुकीची ठरते. बाबासाहेब आंबेडकर जसे भारताचे पहिले कायदा मंत्री झाले, जोगेंद्रनाथ मंडल देखील भारताचे पहिले कायदा मंत्री झाले. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीचं अध्यक्ष, ड्राफ्टिंग कमिटीचा अध्यक्ष म्हणून घटना लिहून पूर्ण करून घेतली. जोगेंद्रनाथ मंडलांच्या नशिबी मात्र हे होऊ शकलं नाही. हळूहळू त्यांच्या असं लक्षात आलं की इथे आपल्यावर मुसलमान आपल्याला काफिरच समजतात आणि दलितांवर अत्याचार हे मुसलमान इथे करतायत पूर्व पाकिस्तानात. ते पूर्व पाकिस्तानचे तिकडचे बांगला भाषीच होते.
हळूहळू हळूहळू त्यांच्या ते पुढच्या 2-3 वर्षात लक्षात आलं. आणि मग एक घटना घडली. त्यांचं जे क्षेत्र होतं त्या क्षेत्रामध्ये एका मुस्लिमाची हत्या झाल्याबरोबर तिकडच्या दलितांवर बाकीच्या मुसलमानांनी अत्याचार करायला सुरुवात केली, त्यांना मारायला सुरुवात केली, त्यांचे खून करायला सुरुवात केली. त्यांनी ही बाब लियाकत अली हे जे त्यावेळचे पाकिस्तानचे पंतप्रधान होते त्यांच्या लक्षात आणून दिले, पण लियाकत अली यांनी पूर्णपणे कानाडोळा केला. त्याच वेळेला पाकिस्तानामध्ये एक ऑफिसर ज्यांचं नाव मोहम्मद अली चौधरी असं होतं, त्यांनी पाकिस्तानाच्या नोकरशाहीची सूत्र आपल्या हातात घेतली आणि त्यांनी सूचना दिली, कुठलीही महत्वाची फाईल जोगेंद्रनाथ मंडल यांच्याकडे जाता कामा नये. पाकिस्तानच्या ब्युरोक्रेसीमधले सगळे ऑफिसर्स त्यांचं म्हणणं ऐकत असत आणि देशाच्या कायदा मंत्र्याच्या हातात महत्वाच्या फाईल्स जायचं नाही अशी स्थिती तिथे निर्माण झाली. आणि तेव्हा त्यांचा भ्रमनिरास झाला. ह्या भ्रमनिरास झाल्यानंतर त्यांनी लियाकत अलींना पुन्हा हे असं सगळं चाललेलं आहे, तुम्ही याच्यात हस्तक्षेप करा, पण लियाकत अलींनी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. शेवटी त्यांच्या असं लक्षात आलं इथे राहणं हे शक्य नाही, विशेषतः जेव्हा मुस्लिमांनी दलितांवर अत्याचार करायला सुरुवात केली. आणि मग ते 8 ऑक्टोबर 1950ला राजीनामा देऊन भारतात आले. पुन्हा कलकत्त्यात येऊन राहिले. पण तोपर्यंत भारतीय जे हिंदू, विशेषतः बंगालमधले हिंदू यांचा जोगेंद्रनाथ मंडल यांच्यावर पुष्कळ राग होता. ज्या वेळेला मुसलमान हे हिंदूंवर डायरेक्ट ॲक्शनच्या वेळेला अत्याचार करत होते, त्यावेळेला जोगेंद्रनाथ मंडलांनी दलितांना सांगितलं मुस्लिमांचा प्रतिकार करू नका, त्यांच्या बाजूने उभे राहा. 47 साली फाळणीच्या वेळेला सामान्य सूत्र असं होतं की जिथे मुसलमान बहुसंख्या आहे तो भाग पाकिस्तानात जाईल, जिथे हिंदू बहुसंख्या आहे तो भाग हिंदुस्थानात राहील. सिलेट जिल्ह्याचा प्रश्न होता. ह्या सिलेटमध्ये हिंदू आणि मुसलमानांची संख्या ही समसमान होती. त्यामुळे मग सिलेट कुठे जाणार, पाकिस्तानात जाणार का हिंदुस्थानात राहणार, असा विषय पुढे आला. आणि मग असं ठरलं की सिलेटमध्ये जनमत घ्यायचं, लोकांनी मतदान करायचं, हिंदुस्थानात राहायचं का पाकिस्तानात राहायचं. समसमान संख्या असल्यामुळे निर्णय घेणं कठीण होतं. त्यावेळेला जिन्नांनी चालाखी केली आणि जोगेंद्रनाथ मंडल यांना सिलेटमध्ये जायला सांगितलं. सिलेटमध्ये जाऊन जोगेंद्रनाथ मंडल यांनी दलितांच्यात असा प्रचार केला, अस्पृश्य मंडळींच्यात असा प्रचार केला की तुम्ही पाकिस्तानच्या बाजूने मत द्या. आणि त्यामुळे मताचं पारडं हे पाकिस्तानच्या बाजूने झुकलं, कारण मुस्लिमांची मतं प्लस दलितांची मतं जोगेंद्रनाथ मंडल यांच्या सांगण्यानुसार त्यांनी त्या बाजूने मतदान केलं. आणि मग सिलेट जिल्हा हा पाकिस्तानात गेला. पुढे त्यांचा भ्रमनिरास झाला, ते भारतात आले. इथे मात्र लोकांचा त्यांच्यावर प्रचंड राग होता की सिलेट जिल्हा तुम्ही तिथे घालवतात, इथे दलितांना मुस्लिमांच्या बाजूने उभं राहायला सांगितलं. डायरेक्ट ॲक्शनच्या वेळेला ज्या वेळेला अत्याचार होत होते त्यावेळेला तुम्ही त्यांच्या बाजूने उभे राहिलात आणि पुढे पाकिस्तानात गेलात, तुम्हाला भारतात राहावंसंच वाटलं नाही, मग आता कशाला इथे आलात. त्यामुळे लोकांनी सुद्धा त्यांना झिडकारलं, नाकारलं. लोक त्यांना टोमणे मारत असत, जोगेन अली मुल्ला असं त्यांना टोमणे मारत असत, ट्रोलिंग करत, हे जोगेन अली मुल्ला. त्यांनी त्यानंतर सुद्धा राजकारणात येण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळेला 4 वेळा ते उभे राहिले निवडणुकीसाठी, पण प्रत्येक वेळेला त्यांचं डिपॉझिट जप्त झालं. शेवटी अत्यंत निर्धन अवस्थेमध्ये त्यांना आपला अंतिम काळ काढावा लागला. एका झोपडपट्टीत ते एका झोपडीत राहायचे, एवढी त्यांची स्थिती खालावली. असे जोगेंद्रनाथ मंडल. आणि शेवटी वयाच्या 64व्या वर्षी 1968 साली त्यांचा मृत्यू झाला. ते जेव्हा पाकिस्तानात गेले तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना सावध केलं होतं, तुम्ही तिथे जाऊ नका, तिथे दलितांचा निभाव लागणार नाही, दलितांना आज ना उद्या जवळ करतील तर हिंदूच करतील, तिथे तुमचं काम होणार नाही, तुम्ही जाऊ नका. हे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना सावध केलं होतं, पण त्यांनी बाबासाहेबांचं देखील ऐकलं नाही आणि तिथेच गेले. आणि शेवटी त्याचा परिणाम ते तिकडनं भ्रमनिरास होऊन आले. इथे आल्यानंतर सुद्धा लोकांचा त्यांच्यावर राग होता, त्यांची लोकांनी अवहेलना केली आणि शेवटी अत्यंत निर्धन अवस्थेमध्ये
त्यांना झोपडपट्टीत राहावं लागलं. त्यांनी एक वर्तमानपत्र चालवायचा प्रयत्न केला, पण त्यांच्याबद्दल लोकांची जी मतं होती त्यामुळे त्यांचं वर्तमानपत्र हे देखील बुडलं, चाललं नाही. असं हे जोगेंद्रनाथ मंडल यांचं ही सगळी कथा आहे, ही माहिती आहे. आज सुद्धा पुन्हा आपल्या देशामध्ये जय भीम जय भीमच्या घोषणा दिल्या जात आहेत. ह्या घोषणा देणाऱ्यांनी जोगेंद्रनाथ मंडल यांचं काय झालं याच्याकडे देखील एकदा पाहावं. हे विचार जर आपल्याला आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.